नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण पोर्ट वाईनस्टेन या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. पोर्ट वाईनस्टेन हा ॲक्च्युली सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक पार्ट येतो आणि आपण ह्याच्यामधले काही डिटेल्स आहेत, फॅक्ट्स आहेत आणि एक बॅकग्राऊंड, हे तिन्ही ह्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. तर हे पोर्ट वाईनस्टेन काय आहे? हे ॲक्च्युली एक ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ ब्लड वेसल्स आहेत. म्हणजे आता तुम्ही ह्या इमेजमध्ये पाहू शकता. ॲक्च्युली हे इमेज मिखाईल गोब्राविचचं आहे, जे आता रिसेंटली ॲट द एज ऑफ 91 एक्सपायर झाले 30 ऑगस्टला. ही वॉज द लास्ट सोव्हिएट प्रेसिडेंट. ह्यांच्याबद्दल आपण माहिती अजून पुढं पाहूया. आता आपण तुम्ही ह्यांच्या फोरहेडवर पाहू शकता आणि हेडवर हे असे रेड कलरचं स्टेन आहे. दिस इज नोन ॲज पोर्ट वाईनस्टेन. हे असं नाही की फक्त फोरहेडवर येतं, हे बऱ्याच ठिकाणी येऊ शकतं, फेसवर, हँडवर, बॉडीवर. तर हे एक ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ ब्लड वेसल आहे. इट इज अ म्युटेशन. ते एक म्युटेशन म्हणू शकतो. अर्ली इन प्रेग्नन्सी म्हणजे ज्यावेळी बेबी डेव्हलप होत असतो वोममध्ये, तर त्यावेळीच हे कॅपिलरली माल फॉर्मेशन होतं. हे रेड अँड पर्पल कलरचं असतं, त्यामुळेच ह्याला पोर्ट वाईन असं नाव दिलेलं आहे आणि एक डागाप्रमाणे असतं म्हणून त्याला स्टेन असं म्हटलेलं गेलेलं आहे. तर हे युजली 10पैकी 6 वेळा हे हेड आणि नेकवर अपियर होतात. हे पोर्ट वाईन स्टेन इज डिफरंट फ्रॉम बर्थमार्क. आता आपण ह्याला बर्थमार्क नाही म्हणू शकत, हे डिफरंट आहे. बर्थमार्कला अजून टेक्निकल नाव आहे, दॅट इज स्ट्रॉबेरी हेमॅनिगोमस. बर्थमार्क हा ॲक्च्युली नॉन कॅन्सरस ट्यूमर आहे. अंडर द स्किन डेव्हलप होतो आणि हे डेव्हलप होतं क्लम्पिंग ऑफ ब्लड वेसल्स, म्हणजे एकाकडे गाठ होणे, ब्लड वेसल्सचं क्लम्पिंग होणे, आणि नॉन कॅन्सरस ट्यूमर टाईप असतो. आणि आपला पोर्ट वाईनस्टेन हे कॅपिलरली माल फॉर्मेशन आहे, दॅट टू इन द अर्ली स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये, ज्यावेळेस बेबी डेव्हलप होतो वूममध्ये. एक म्युटेशन आहे. पोर्ट वाईनस्टेनला आपण म्युटेशन म्हणू शकतो, कॅपिलरी माल फॉर्मेशन आणि अर्ली प्रेग्नन्सीच्या टाईमला. आणि बर्थमार्क हा नॉन कॅन्सरस ट्यूमर आहे. अंडर स्किन होतो बिकॉज ऑफ क्लम्पिंग, म्हणजे गाठ होती ब्लड वेसल्सची. तर आता ह्या पोर्ट वाईन स्टेनचे कॉजेस काय आहेत, म्हणजे कशामुळं होतं? आता सपोज तुम्हाला सर्दी येते, हे फ्लूमुळं होतो. आजार येतो, हा व्हायरल होतो. पण हे पोर्ट वाईन स्टेन कशामुळं होतो? तर हे म्युटेशन का घडून येतं ह्याच्याबद्दल अजून क्लिअरली सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. आणि हा असं नाही की हेरिडिटरी पण आहे, म्हणजे ग्रँडफादर टू फादर, फादर टू चिल्ड्रन असं येतो, असंही नाही आहे. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये काही इश्यूज असल्यामुळंही होतो, असाही एव्हिडंट नाही आहे किंवा सांगू शकत नाही. सो इट इज नॉट क्लिअर, नॉट इनहेरिटेड, नॉर रिझल्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि एवढं कॉमन कंडिशन नाही आहे, म्हणजे एक आउट ऑफ 350 मुलांमध्ये बर्थमध्ये हे आपल्याला दिसून येतं. पोर्ट वाईनस्टेन ऑन फेस ज्यावेळी होतो, आता तुम्ही ह्या पिक्चरमध्ये, ह्या बाळाच्या पिक्चरमध्ये फेसवर झालेलं आहे. तर हे ज्यावेळी होतं, इट कॅन बी अकम्पेंड, म्हणजे ह्याच्याबरोबर सिरियस वॅस्क्युलर कंडिशन्स डेव्हलप होतात. कारण हे वॅस्क्युलर म्हणतो ना आपण, हे कॅपिलरी मॅल फंक्शन आहे ॲक्च्युली. पोर्ट वाईनस्टेन तो वॅस्क्युलर कंडिशन्स डेव्हलप होऊ शकतो. आणि त्या वॅस्क्युलर कंडिशन्स ज्यावेळी डेव्हलप होतात त्याला स्टर्ग वेबर सिंड्रॉम म्हणतात किंवा वेबर सिंड्रॉम असं म्हणतात. आणि हा वेबर सिंड्रॉम जसं फेसवर आहेत, कॅन कॉज मेंटल रिटार्डेशन, ग्लॉकोमा लिडिंग टू ब्लाइंडनेस, सीझर्स और स्ट्रोक. हे स्ट्रग असं जर आपण कॉमनली पाहायला गेलं तर पोर्ट वाईनस्टेन हा एवढं काही इंजुरियस नाही आहे किंवा डेंजरस नाही आहे. इट इज अ मार्क आणि नॉन कॅन्सर, काय म्हणतो आपण, कॅपिलरी माल फॉर्मेशन आहे. पण जर वेबर सिंड्रॉम ह्याच्यात जे फेसवर हा पोर्ट वाईनस्टेन डेव्हलप होतो, त्यामुळं मेंटल रिटार्डेशन, ग्लॉकोमा म्हणजे ज्याने आपल्याला ब्लाइंडनेस होऊ शकतो, सीझर्स आणि स्ट्रोक हे डेव्हलप होऊ शकतात. आणि आजकालच्या ह्याच्यात लेझर टेक्निक्स आहेत ज्याच्याने आपण हाईड करू शकतो हे स्टेन्सला, बट दॅट टू नॉट ॲट 100% हाईड होतात, पण थोडेफार त्याचे मार्क्स दिसून राहतात. वेबर सिंड्रोम कॅन कॉज अ सडन वीकनेस अँड विजन चेंजेस. आता आपण हे बघितलं, विजन चेंजेस, ब्लड, डबल विजन, आयलिड ड्रॉपीनेस, कारण हे वॅस्क्युलर माल फॉर्मेशन झालेलं आहे याच्या डोळ्याच्या जवळ.
वी कॅन सी इथं जे आहे इथं वॅस्क्युलर माल फॉर्मेशन असतो, वॅस्क्युलर कंडिशन डेव्हलप होती आहे. तर त्याच्यामुळं तुमचं विजनवर इफेक्ट होतो, त्याच्यावर ब्लड, डबल विजन, आयलिड ड्रुपीनेस आणि तसंच हे फेसवर झाल्यामुळं मसल ऑफ फेस, आर्म्स अँड लेग्समध्ये पण वीकनेस डेव्हलप होऊ शकतो. कारण एक कॅपिलरी मार फॉर्मेशन आहे, ब्लड फ्लोवर इफेक्ट येतो त्याचा. तर आत्तापर्यंत आपण पोर्ट वाईन स्टेनच्याबद्दल माहिती घेतली. त्याच्या काय डेफिनेशन आहे, कशामुळं होतं, त्याच्यात आणि बर्थमार्कमध्ये काय डिफरन्स आहे आणि स्टर्क वेबर सिंड्रोम काय आहे. तर हे जे पोर्ट वाईन स्टेन आहे ॲक्च्युली न्यूजमध्ये आलं होतं बिकॉज ऑफ मिखाईल गब्रोविच, ज्याचं आपण इथे इमेज पाहू शकता. तर आपण थोडीफार माहिती घेऊ, हे मिखाईल गोब्रोविच कोण होते. ही वॉज द लास्ट सोव्हिएत प्रेसिडेंट होते. आता आपण रशियाच्या आधी USSR होता, विच वॉज नोन ॲज सोव्हिएत युनियन. हे त्याचे लास्ट प्रेसिडेंट होते. इट वॉज ॲक्च्युली वेगवेगळे रिपब्लिक्सला मिळून एक युनियन क्रिएट झालेलं होतं लास्टवर. आणि त्यांना नोबल प्राईज मिळालं होतं 1990. आणि इरा ऑफ मिसाईल फ्री वर्ल्ड म्हणू शकतो, इरा ऑफ पेट्रोस्ट्रुकिया, दॅट इज पॉलिटिकल रिफॉर्म मुवमेंट. आपण अजून एक आर्टिकल बनवू ह्याच्यावर, ज्याच्यावर पेरिस्ट्रोइका आणि ग्लासनॉट ह्यांच्याबद्दल माहिती घेऊ. ग्लासनॉट म्हणजे ओपननेस डेव्हलप करणे. ते एक सपरेटच आर्टिकल आहे ज्याला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण ॲड करू शकतो. आणि आपण हे पुढच्या आर्टिकलमध्ये नक्की ह्याच्यावर एक आर्टिकल बनवू एक्सप्लेन सिरीजमध्ये. आणि मिखाईल गोब्रोविच इज नोन टू एंड द कोल्ड वॉर, म्हणजे आफ्टर वर्ल्ड वॉर टू नंतर कोल्ड वॉरचा इरा बिगेन झाला होता. आणि त्या कोल्ड वॉरमध्ये दोन डिव्हिजन्स झाले होते. एक आहे वेस्टर्न कंट्रीज आणि एक आहे आपले कम्युनिस्ट फॉलोईंग कंट्रीज. आणि मिखाईल गोब्रोविच इज नोन ॲज टू बी एंडिंग दट कोल्ड वॉर. आणि त्यांनी काय केलं होतं, USA बरोबर फॉर्ज्ड आर्म रिडक्शन डील केली होती. म्हणजे बिकॉज ऑफ दिस कोल्ड वॉर आहे ना, हे दोघं इन द रेस ऑफ आर्म्समध्ये होते, USA आणि रशिया आणि सपोर्टर्स. तर ही फॉर्ज्ड अँड आर्म्स रिडक्शन डील विथ USA. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, इरा ऑफ मिसाईल फ्री वर्ल्ड. आणि ही पार्टनर्ड विथ वेस्टर्न युरोपियन पॉवर्स टू रिमूव्ह आयर्न कर्टन म्हणजे जो आता हे युरोप आहे, युरोपमध्ये दोन भाग झाले होते जे रशियाच्या साईडला आहेत. दिस इज द ईस्टर्न युरोप आणि दिस इज द वेस्टर्न युरोप. ह्यांच्यात डिवाईड होतं. दीज आर ऑल कम्युनिस्ट फॉलोईंग, दीज आर सो कॉल्ड USA फॉलो डेमोक्रेटिक कंट्रीज. तर ही हे जो गॅप आहे, हा जो कर्टन आहे, वॉल आहे, आणि ब्रेक केला होता. इवन त्याच्यानंतर आपण पाहू शकतो फॉल ऑफ बर्लिन वॉलचा फॉल झाला होता. दॅट इज रियुनिफिकेशन ऑफ वेस्ट अँड ईस्ट जर्मनी विच वॉज डन ऑन 9 नोव्हेंबर 1989. आणि बरेचसे आधी पण म्हणजे बरेचसे हे ॲक्च्युली सगळं जे घडलं होतं डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन, इट वॉज बिकॉज ऑफ प्रो डेमोक्रेसी प्रोटेस्ट झाले होते. यांचे जे वेगवेगळे 15 रिपब्लिक्स होते त्यांच्यात प्रोटेस्ट झाले होते. अपोजिशन टू कम्युनिझम होतं. परत त्यांना रिफॉर्म मुवमेंट्स पाहिजे होते. मोर पॉवर टू इन द हँड्स ऑफ सिटिजन्स पाहिजे होतं. त्यामुळं हे बरेचसे प्रो डेमोक्रेसी प्रोटेस्ट झाले होते सोव्हिएत ब्लॉकमध्ये. आणि हे ज्यावेळी व्हायचे आधीसुद्धा होत होते, म्हणजे बिफोर 1980s ऑर लेट 1980s हे आधीसुद्धा व्हायचे. बट मिलिटरी पॉवर यूज केली जात होती, फोर्स यूज केला जात होता ते सप्रेस करण्यासाठी. तर ज्यावेळी फॉर एक्झाम्पल हंगरीचं 1956चं आहे, चेकोस्लोवाकियाचं 1960, तर तिकडं मिलिटरी टँक्स पाठवले होते ते सप्रेस करण्यासाठी, ते प्रोटेस्ट सपरेट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे जे 15 रिपब्लिक्स आहेत ते सोव्हिएत ह्याच्यातनं डिसइंटिग्रेट झालं होतं. अजून एक ॲडिशनल फॅक्ट्स ॲड करायला गेलो तर ड्युरिंग डिसइंटिग्रेशनमध्ये एस्टोनिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिक्लेअर सोव्हर्जिनिटी विदिन USSR. आणि काय बाहेर सपरेट झाले नव्हते. बट लिथुआनिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिक्लेअर फ्रीडम, और फ्रीडम नाही म्हणतात, डिक्लेअर इट्स ओन इंडिपेंडन्स अँड कम्प्लीट सेपरेशन फ्रॉम USSR. तर ह्याच प्रकारे आपण एका आर्टिकलमध्ये लिंकेज बघून पोर्ट वाईन स्टेन, बर्थमार्क, स्टर्च वेबर सिंड्रॉम हे सायन्स रिलेटेड पण पाहिलं. त्याबरोबरच आपण वर्ल्ड हिस्ट्री रिगार्डिंग
रशियाचा जो सोव्हिएत युनियनचा डिसइंटिग्रेशन आहे हे पण आपण डिटेल्स पाहिले. अँड आपण आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.